वसई-विरार शहर महानगरपालिकेवर बहुजन विकास आघाडीची सत्ता येताच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी बहुजन विकास आघाडी पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत। वसई-विरार महापालिका प्रभाग क्रमांक 2 मधील भारतीय जनता पक्षाच्या विरार पश्चिम मंडळ उपाध्यक्षा ममता म्हात्रे विश्वासराव यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह बहुजन विकास आघाडीमध्ये जाहीर प्रवेश घेतला आहे। ममता म्हात्रे या विरारमधील प्रभाग क्रमांक 2 मध्ये विविध विकास कामांसाठी पाठपुरावा करून काम करीत आहेत। परिसरात त्यांची समाजसेविका अशी ओळख आहे। बहुजन विकास आघाडी अध्यक्ष हितेंद्र ठाकूर व माजी आमदार क्षितिज ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आला। या प्रसंगी महापौर अजीव पाटील, उपमहापौर मार्शल लोपिस, माजी नगरसेवक रंजन पाटील, सुरेखा कुरकुरे, प्रशांत चौबल, किरण ठाकूर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। वसई-विरार महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आपण बहुजन विकास आघाडीत प्रवेश घेतला असून लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना सोबत घेऊन पक्षाच्या धोरणानुसार काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। या प्रसंगी विकास कामाबाबत बोलताना हितेंद्र ठाकूर काय म्हणाले व पक्ष प्रवेश घेताच ममता म्हात्रे काय म्हणाल्या ते आता पाहूया। एकच सांगतो का आपल्या पक्षात कार्यकर्त्यांचा सन्मान लक्षात आलं का? मार्शल एक सामान्य शिक्षक कर्तृत्वाच्या जीवावर उपमापूर, त्याचे कोणतेही वशिले नव्हते, त्याच्याकरता कोण आलं नव्हतं, पण कर्तृत्व बोलते लोकांना। एक लक्षात ठेवा, कर्तृत्व नेहमीच बोलते। त्याच्यामुळे तुम्ही काम करत राहा, मला आमची साथ मिळेल। आपली ओळख व्हायला वेळ जाईल। आपली ओळख काय आजच्या आज मी उद्याला तुम्हाला ओळखीला दिलाय, 4 वेळा फेऱ्या झाल्या का आपण एकमेकाला ओळखायला लागलो। पण तुमची ओळख एकच, मी आपला कार्यकर्ता, एवढंच बोलायचं। मी असलो, मी दादा असलो, दादा म्हणजे आम्ही कुठे कार्यक्रमाला गेले नसतील, ऑफिसमध्ये असतील, तर 100% अर्धा कप चहा, अर्धा ग्लास थंड पाजून तुमच्या प्रश्नाला न्याय देण्याचा प्रयत्न करू। 100% कामं होतील का? त्याचं उत्तर नाही आहे। काही गोष्टी अशा असतात का त्या आपल्या हातात नसतात, पण होणारी कामं होणार, जी होण्यासारखी कामं आहेत ना, ते एकही रखडणार नाही, एवढं सांगतो। किरण आहे, प्रशांत भाऊ आहे, कुरकुरे, रंजन, हे सगळे जे आहेत ते तुमच्या बरोबर नेहमी राहतील। त्याच्यामुळे कधीही हक्कानी आहे। इकडे माझ्याकडे ओळख पाळत विचारली जात नाही, दादाकडे पण ओळख पाळत विचारली जात नाही। आलेल्या माणसाला भेटणं हे आपलं काम आहे। आज आपण बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश घेतलेला आहे। कोणत्या कारणामुळे हा आजचा प्रवेश म्हणता येईल? कारण मी मगाशी जसं बोलली की माझ्या तिथली विचारधारणा जी होती ती मला पटली नाहीये, कामाची पद्धत पटली नसल्यामुळे मी आज बहुजन विकास आघाडीमध्ये पक्षप्रवेश केले आहे। कशा प्रकारे प्रभाग क्रमांक 2 मध्ये आपण काम करणार? प्रभाग क्रमांक 2 मध्ये या अगोदरही आम्ही लोकांच्या घराघरामध्ये जाऊन घराघरापर्यंत पोहोचून आम्ही लोकांची समस्या सोडवल्या आहेत। ह्यापुढे अजून आम्ही दुपटीने त्या कामं करू, कारण आता महानगरपालिकेमध्ये सत्ता ही बहुजन विकास आघाडीची आहे। महापौरही आमचे आहेत, उपमहापौर आमचे आहेत। त्यानुसार मी माझे सर्व सहकार्यांना घेऊन आम्ही अजून दुपटीने काम करू। प्रभाग क्रमांक 2 मध्ये बहुजन विकास आघाडीचे एकही नगरसेवक निवडून आलेले नाही, तर त्या परिस्थितीमध्ये बहुजन विकास आघाडीचं कशा प्रकारे काम केलं जाणार? नगरसेवक एकही निवडून आले नाही आहेत, पण महापौर शेवटी आमचे आहेत ना, त्यामुळे आम्ही बरोबर ताकदीने दुपटीने काम करू प्रभाग क्रमांक 2 मध्ये। प्रभाग क्रमांक 2 मध्ये आपण समाजसेविका म्हणून आपण काम करताय, तर यापुढे सर्व कार्यकर्त्यांना घेऊन कशा प्रकारे नियोजनातील कामाचं? बघा, जसं मगाशीच आप्पा बोलले की आमच्या पक्षामध्ये एक सामान्य कार्यकर्त्यालाही तीच इज्जत असते जी एखाद्या नगरसेवकाला असते। त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊनच आम्ही जी काही कामं करू ती सर्व माझ्या सहकार्यांना सोबत घेऊनच करू। आज या ठिकाणी किती कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतलेला आहे? 100हून अधिक कार्यकर्त्यांनी बहुजन विकास आघाडीमध्ये माझ्यासोबत पक्षप्रवेश केलेले आहे।